काय बघतेस? पार्किंग मधल्या गाड्या? डोंट वरी, नवीन गाडी लवकरच घेणार आहे मी तुझ्यासाठी. डोक्यात आहे माझ्या. पण मला नकोय गाडी. गाडी, बंगला, दागदागिने ह्या गोष्टींचा हव्यास नाहीये मला. मला ना फक्त तुमची साथ हवी असते. आणि आता तर मी माझ्या घरी आले, त्यामुळे मला काहीच नकोय. तुला कधीच काही नको असतं, आणि तू मला मिळाल्यामुळे मला काहीच मागावंसं वाटत नाही नशिबाकडे. आता अर्ज किया है, सब कुछ मांग लिया मैंने, खुदा से तुम्हें मांगकर. सब कुछ मांग लिया मैंने खुदा से तुम्हें मांगकर. अब उठते नहीं है हाथ किसी और दुआ के लिए. अरे वा, पावसाची सर काय पडून गेली, लगेच शायरी. लगेच तू समोर असतेस ना की सुचतं मला असं दुसऱ्याने लिहिलेलं. हसलीस, तुला हसवायलाच म्हणालो होतो. ते ठीक आहे. आता ऑन व्हेरी सिरियस नोट, मला खरंच सांग की तू कसला विचार करतेस? आपल्या माणसांबद्दल, आपल्या घराबद्दल. अरे यार, तू तर नेहमीच करतेस. हो, आणि तू तो विचार करतेस म्हणून आपलं घर आज छान आहे, आई शांत आहे, त्यामुळे घर टिकून आहे, सगळं नीट चाललंय. काय खरं सांगतोय मी. तू आल्यामुळेच आपल्या घराची गाडी नीट सुरू आहे. तूच माझं इंजिन ऑइल, तूच माझं ब्रेक पॅड, तूच माझं ऍक्सिलेटर. भाऊजी वहिनींना बोलतील अशी वाक्य का बोलताय तुम्ही? नाही, तो आधी म्हणाला असता गॅरेज चालू असताना. आता तो वेगळी वाक्य म्हणेल. तूच माझं बी, तूच माझं खत, तूच माझं पाणी, तूच माझं रोप, तूच माझं फूल. आय लव्ह यू टू. होय, ऐकत नाहीत ना, नाही तर फटके देतील. खूप काम पडतंय ना दोघांवर. म्हणजे अजून जम बसला नाहीये, त्यामुळे नर्सरीत हाताखाली कुणाला ठेवता येत नाहीये. थकतात बिचारे. खूप गोड आहे दादा माझा, नर्सरीतल्या रोपासारखा. थोडासा ओलावा, थोडस प्रेम मिळालं की लगेच फुलणार. आणि वहिनी तशीच आहे, गोड, छान, मस्त. माझ्यावर तर अगदी लहान बहिणीसारखी माया करतात दोघं. लकी होता पण. चला जाऊन झोपूया. झोप आली, खूप थकलोय आज. चला. मला खरंच सांग, नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना? चला चला, उचलून घेऊ साखरेचं पोत. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर
अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं, खपवून घेणार नाही. मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?